Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपली एक सीरीज चालू आहे ज्याचं नाव आहे 7 days 7 minutes. सो एव्हरी डे एक व्हिडिओ तुमच्याकडे येतो जो 7 minutes मध्ये एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो. आजची कॉन्सेप्ट आहे डे 4 आहे आज आणि आजची कॉन्सेप्ट आहे बेसिसिटी, बट कोणाची? एरोमॅटिक अमाइन्सची. एरोमॅटिक अमाइन्स कोण आहेत? बेन्झीन रिंगला जर अमायनो ग्रुप म्हणजेच कोणता ग्रुप NH2 ग्रुप अटॅच्ड असेल तर हा झाला एरोमॅटिक अमाइन. याचं नाव काय असतं? एनिलीन. आणि एनिलीन प्रायमरी एरोमॅटिक अमाइन आहे. नायट्रोजनकडे किती हायड्रोजन आहेत? दोन हायड्रोजन असतील तर तो प्रायमरी बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे, सो एरोमॅटिक अमाइन आहे. सो हाऊ विल यू ड्रॉ द स्ट्रक्चर फॉर सेकंडरी एरोमॅटिक अमाइन? बेन्झीन रिंग आली म्हणजे एरोमॅटिक आहे. नायट्रोजन आला त्याच्यावरती एकच हायड्रोजन ड्रॉ करेन कारण दुसरा हायड्रोजन मिथाइल ग्रुपने सबस्टिट्यूट केला. एकच हायड्रोजन म्हणजे तो 2 डिग्री एरोमॅटिक अमाइन आहे. 2 डिग्री एरोमॅटिक अमाइन आहे. नेक्स्ट परत बेन्झीनची रिंग वरती जो नायट्रोजन आहे त्यातले दोन्ही हायड्रोजन मिथाइल ग्रुपने रिप्लेस झाले. नायट्रोजनवर हायड्रोजनच नाही तेव्हा त्याला तुम्ही म्हणायचं 3 डिग्री बेन्झीन रिंगला अटॅच्ड नायट्रोजन आहे, सो एरोमॅटिक अमाइन. या तिघांची बेसिसिटी आपल्याला कंपेअर करायची. बेसिसिटीसाठी स्टेप सांगितलेले बेसिकली एवढंच बघा की लोन पेअर कुठे इझिली डोनेट होतीये. लोन पेअर असते नायट्रोजन वरती आणि ती इझिली कधी डोनेट होतीये. पहिला एनिलीन मध्ये बघूया. नायट्रोजनची ही लोन पेअर ऑल द टाइम रेझोनन्सचा पार्ट आहे आणि रेझोनन्सचा पार्ट असल्यामुळे त्याचं डोनेशन फार कमी होतं. लोन पेअर बाहेर डोनेट झाली पाहिजे. कोणाला? हा इथे ऍसिड वाट बघत बसलाय. लोन पेअर ऍसिडकडे जातच नाहीये. लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट आहे, डोनेशन कमी झालं. इथे पण लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट आहे बट थोड्या वेळासाठी का होईना जो आपला मिथाइल ग्रुप आहे कोणता इफेक्ट असतो तो? इंडक्टिव्ह इफेक्ट. सो मिथाइल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट कुठला? +I. म्हणजे मिथाइल ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करतो आणि लोन पेअर थोडीफार बाहेर पुश केली जाते. लोन पेअर इथे सुद्धा रेझोनन्सचा पार्ट आहे बट त्याच्या कंपॅरेटिव्ह याच्याकडे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्टने इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन वरती वाढली आणि त्यामुळे थोडंसं डोनेशन होऊ शकतं. डोनेशन थोडंसं जास्त होऊ शकतं. इथे किती मिथाइल ग्रुप आहे? 2. म्हणजे याचा पण +I इफेक्ट, याचा पण +I इफेक्ट. इलेक्ट्रॉन डेन्सिटी नायट्रोजन वरती भरपूर वाढली त्यामुळे हा थोडा अजून जास्त इझिली डोनेट होऊ शकतो. तिघांमध्ये रेझोनन्स आहे पण इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवण्यासाठी कोणच नाही त्यामुळे डोनेशन खूप कमी. इथे एक मिथाइल ग्रुप आहे, थोडंसं डोनेशन वाढलं. तिकडे 2 मिथाइल ग्रुप आहेत, डोनेशन खूप 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 वाढलं. आणि जर डोनेशन खूप वाढलं असेल तीच तर बेसिसिटीची डेफिनेशन आहे. स्पीसीज दॅट डोनेट द लोन पेअर इझिली आर कॉल्ड ॲज लेविस बेस. सो तो बेस आहे. मग त्याच्यानंतर याची बेसिसिटी कमी अँड देन याची. 3 डिग्री एरोमॅटिक अमाइन्स आर मोर बेसिक देन 2 डिग्री एरोमॅटिक अमाइन्स देन एनिलीन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. इथे एक इफेक्ट यूज करणार आहे आपण. इफेक्टचं नाव आहे SIP, स्टेरिक इनहिबिशन इन प्रोटोनेशन. स्टेरिक इनहिबिशन इन प्रोटोनेशन सांगतं प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ची बेसिसिटी कमी होते. बेसिसिटी कमी होते कधी? जेव्हा प्रायमरी एरोमॅटिक अमाइनच्या ऑर्थो पोझिशनला एक ग्रुप लागलाय जो की कसा असणार आहे? बल्की ग्रुप कोण नसला पाहिजे? हायड्रोजन नसला पाहिजे, OH नसला पाहिजे, NH2 नसला पाहिजे, C ट्रिपल बॉन्ड N नसला पाहिजे. हे 4 सोडून कोणताही ग्रुप जर ऑर्थो पोझिशनला असेल आणि तो काय पाहिजे? प्रायमरी एरोमॅटिक अमाइन पाहिजे तर SIP नुसार, स्टेरिक इनहिबिशन इन प्रोटोनेशन नुसार
अशा कंपाऊंडची बेसिसिटी सगळ्यात जास्त कमी असणार आहे. बेसिसिटी खूप खूप कमी असणार आहे. मग कुठे अप्लाय करायचंय? बेसिसिटी ऑफ मिथाइल ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे बेन्झीन वरती NH2. ॲनिलीन म्हणजे बेन्झीन वरती NH2. ॲनिलीन म्हणजे बेन्झीन वरती NH2. फक्त याच्या ऑर्थो मेटा पॅरा पोझिशनला मी मिथाइल सबस्टिट्यूशन करते. ऑर्थोला मिथाइल सबस्टिट्यूट केला, मेटाला मिथाइल सबस्टिट्यूट केला, पॅराला मिथाइल सबस्टिट्यूट केला आणि तुम्हाला नावं दिली जातात. तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय आणि कोणाची लोन पेअर इझिली डोनेट होतीये ते बघायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तर मॅम हा प्रायमरी एरोमॅटिक अमाइन आहे ज्याच्या ऑर्थो पोझिशनला बल्की ग्रुप दिसतोय, मिथाइल ग्रुप, म्हणजे SIP लागणार, स्टेरिक इनिबिशन इन प्रोटोनेशन, म्हणजे याची बेसिसिटी सगळ्यात कमी झालेली असणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट ह्या दोन मॉलिक्युल्सना बघा. हा आहे मेटा पोझिशन. मेटा पोझिशनला कोणता इफेक्ट लागेल? मिथाइल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट लागेल. फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट ऍट मेटा पोझिशन. ही पोझिशन कोणती आहे? पॅरा पोझिशन आहे. मिथाइल ग्रुपचा कोणता इफेक्ट लागेल? ट्रेंड काय आहे? पहिला M, मग H आणि मग R. मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे या ग्रुपचा पॅरा पोझिशनला मिझोमेरिक इफेक्ट पण कन्सिडर केला जातो. बिकॉज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग हायपर कॉन्जुगेशन पण आहे आणि इंडक्टिव्ह तर आहेच आहे. मग किती जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवली आहे आणि पटकन डोनेट झाला असणार? हा पण झालाय, बट कंपॅरेटिव्हली कमी झालाय. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या तिघांनी वाढवली, पटकन डोनेट. इथे फक्त इंडक्टिव्ह इफेक्टनी वाढली आहे, सो थोडंसं कमी डोनेट. ही झाली बेसिसिटीची ऑर्डर. क्लिअर आहे का? बघा, नोट करा, कारण मुलांना असं वाटतं की सगळ्यात जास्त तुम्हाला ट्रेंड ही उलटी वाटायला लागते, पण अशी नाहीये. ओव्हर एक्सप्लेन करत नाही, हे असंच आहे. SIP नुसार हा सगळ्यात कमी, हा हायपर कॉन्जुगेशन इंडक्टिव्ह मिझोमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली सगळ्यात जास्त, आणि हा मध्ये. दॅट्स इट. थँक्यू सो मच.